श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे आपल्या हातून नकळत घडलेल्या पापांची क्षमा कशी मागायची. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी आहे. आजची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती कथा ऐकल्याने तुमच्याकडून नकळत घडलेल्या सर्व पापांची क्षमा हवी, म्हणून ही कथा आवर्जून एकादशीपर्यंत संपेपर्यंत ऐका. आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. कथा आहे एक दिवसाचा पांडुरंग. देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडाची सेवा करत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विठेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस. तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे. मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करीन. त्यावर पांडुरंग म्हणाला, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस. काहीही चालले तरी बोलू नकोस. फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरू झाले. श्रीमंत भक्त, देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे. माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण चुकून तो आपल्या पैशांनी भरलेले पाकिट तेथेच विसरला. पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही. त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला. पुढे एक गरीब भक्तांचे येणे झाले. गरीब भक्त, पांडुरंग, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो. माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला तिथे पैशाची भरलेली पाकिट दिसते. तेव्हा देवाने आभार मानून तो पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळाला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा? हे ऐकून गोकुळाचे हृदय गहिवरले. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असता तरी त्याने काहीतरी केले असते. असे म्हणून राहून तो पोलिसांना सांगतो
की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवांचे आभार मानून तेथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो, कसा होता दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंग, मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे. ते ह्यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात. देवा, मी आज पण एक चांगले काम पण केले असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काही बोलू नकोस, पण तू केलेले नाहीस. तुझ्या माझ्यावर देवावर विश्वासच नाही. तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणतो, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्तांकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता. तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशाचे पाकिट मी त्याला दिले, कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक केली आणि अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल. पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो. तात्पर्य एवढंच आहे, देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. त्याच्यामुळे असं नाही म्हणू शकत आपण की जे झाले ते खूप वाईट झाले. आपण हेच म्हणायचं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि देव हा या जगामध्ये कुठे ना कुठे आपल्याकडे लक्ष देऊन कायम उभा असतो. अशा पद्धतीने हा आपला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.